अभि एक सांगू, मला खूप भूक लागली आहे. तू बनवलंस ना खायला? चल ना आपण दोघं मिळून खाऊया. एक मिनिट थांब, सगळं तयार आहे, आता आणतो. हे सगळं कधी बनवलंस तू? जरा खाऊन सांग तरी मला, कसं केलंय मी. उत्तम, मस्त झालंय. थँक्यू. जरा मी पण टेस्ट करून बघतो. अभि, शमिका, तू हे कसं खाल्लंस? हे खारट झालंय. काय नाही रे, आयतं खायला मिळालं ना, बस तेवढंच हवं होतं मला. नाही तरी पण आजच्या आपल्या एवढ्या गोड दिवसाचा शेवट सुद्धा एका स्वीट डिशने करूयात. स्वीट डिश? आणि आता? एक सेकंड थांब फक्त. अरे Here it comes. Valentine Day special pastry, especially for Shamika. थँक यू. Happy Valentine's Day. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. अभि, अरे आज पुन्हा एकटी? आणि तू आज पुन्हा इथे आणि मग म्हणायचं की मी तुला फॉलो करत नाही, राईट? नाहीच करत आहे. हा, आता तसं म्हणल्याने जर तुला आनंद मिळणार असेल तर ठीक आहे, करतोय मी तुझा पाठला. पण काय ना, मी इथे असतो कारण माझं कॉलेज इथे जवळ आहे. त्याच्यामुळे मीच तुला असं म्हणू शकतो की सगळ्या जगातले कॅफे सोडून तू माझ्या कॉलेजाजवळच्याच कॅफेमध्ये येतेस. ह्याचा अर्थ तूच माझा पाठलाग. नाही, इट्स ओके. पण तू एकटी कशी काय? तुझे फ्रेंड्स कुठे आहेत? म्हणजे घरच्यांसारखे मित्रांसोबतही संबंध तोडलेस की काय? मी त्यांच्याशी नाही, त्यांनी माझ्याशी संबंध तोडलेत. माझ्या मॉमशी संबंध तोडलेत. इनफॅक्ट माझ्या मॉमशी असं वागल्यानंतर मी काय, कुणीच त्यांच्याशी चांगले संबंध ठेवायला नको आहेत. आणि तुझी आई वागली ते? नाही, मी फार तपशिलात नाही शिरत आहे, पण माझ्यावरच अन्याय झालाय अशी पाठी लावून तू जगात कशी काय फिरू शकतेस? अशी कशी आहेस ग तू? स्वतःच्या पायाला ठेच लागली म्हणून चपलेला आणि दगडालाच दोष देणार का? अगं स्वतःही नीट चाल ना. रिया, कमॉन. वहिनींना आणि सगळ्यांनाच तुझ्या बरोबर राहायचंय. मला माझ्या मॉम सकट ऍक्सेप्ट करणार आहेत का ते? रिया, हा चष्मा घाल. चंदू, अगं घाल. चंदू प्लीज. चंदू, काय फालतूगिरी चालली तुझी? मी या वेटरचा चष्मा का घालू? अगं म्हणजे
इतरांच्या नजरेतून पाहिल्यावर हेच जग कसं वेगळं दिसतं हे कळेल तुला. रिया, कसं असतं ना, आपल्याला आपल्या गोष्टी खऱ्याच वाटतात कारण आपण फक्त ते आपल्या नजरेतून बघत असतो. पण तू जरा इतरांच्या नजरेतून पाहायला शिक ना. अगं, दुसऱ्यांच्या नजरेतून पाहिल्यावर आपलीच दुनिया किती छान दिसेल तुला, वेगळी दिसेल. एनिवे, तुझे फ्रेंड्स येणार होते ते नाही आले? हो, मला वाटलं मी आत्ताही माझ्या फ्रेंड बरोबरच आहे. माझ्या बोलण्यावर जरा विचार कर. अभि, अरे वा, गरमागरम चहा. किती मोकळं आकाश आहे ना बाहेर, गार वारा. खरंच मला खूप आवडतं असं वातावरण. छान वाटतं नाही? हो, छानच आहे वातावरण. म्हणजे आपलं हे घर मोडकळीला आलंय, आपल्या मागे गुंड लागलेत. फारच छान आहे ना वातावरण. अरे असं काय म्हणतोयस? असं अजिबात म्हणू नको घर मोडकळीला आलंय. आता याच घराने आपल्याला प्रायव्हसी दिली की नाही, जी गेले 6 महिने आपण शोधत होतो. रात्रभर जागून आपण गप्पा मारलाय आपल्या स्वप्नाविषयी, भविष्याविषयी. एकमेकाच्या सहवासात कितीतरी वेळ घालवलाय. तर कुठल्याही मुलीच्या स्वप्नातला व्हॅलेंटाईन डे असाच असेल ना. आणि ते गुंड, ते गुंड काय? तुला खरं सांगू का, त्या गुंडांच्या भीतीनेच आपण एकमेकाच्या खूप जवळ आलो असं मला वाटतं. हे बघ, कुठल्याही गोष्टीची पॉझिटिव्ह साईड बघायला शिक, कळलं? बरं, मान्य केलं. सगळ्या गोष्टीमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह बघा. पण पैसे, त्याचं काय? शमिका, आपल्याकडचे पैसे संपत आलेत. आता परत जरा बऱ्या परिस्थितीत घरी जायचं तर आता थोडे पैसे तर हवेत ना. मला असं वाटतं की गावातच एखादी लहान मोठी नोकरी शोधावी, काहीतरी काम करावं आणि पैसे कमवावे. बरं, पण तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे मी येणार, चालेल ना? हो, नाही, तू माझ्याच बरोबर चल, नाहीतर एकटी जातेस कुठेतरी आणि काहीतरी प्रॉब्लेम होतात. ऍटलीस्ट माझ्या बरोबर असशील तर सेफ राहशील. एक काम करूयात, चहा संपूयात आणि मग जाऊया. विपुल, काय झालं? काही नाही आई, ते घड्याळ बंद पडलेला. काय नाही, आपला टाइम खराब असला ना की हे साला घड्याळ पण बंद पडते. विपुल, टाइम खराब असला ना तरी माणसं चांगली असणं महत्वाचं आहे. आई, हे एवढ्या अमाऊंटचा चेक आई कुठून आणला हा पैसा? आय मीन सॉरी, पण हे काय आहे हे सगळं? बाळाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल तर लागतील ना जास्त पैसे, म्हणून दिले. यांचे प्रॉव्हिडंट फंडाचे आले होते ते, आणि एक पॉलिसी मॅच्युअर झाली होती त्याचे माझ्या खात्यात होते, त्यातले दिले. म्हणजे तुमच्या फ्युचरसाठी सेव्ह केलेला पैसा आहे ना हा? आणि आता तर तुम्ही आम्हाला देताय. तुम्ही आमचं फ्युचर नाही आहात का? अहो, हे पैसे आम्ही आमच्याजवळ ठेवायचे आणि तुमची गरज आहे तर तुम्हाला धावाधाव करायला लावायची. यातून काय साधणार आहे? आई, आधीच एवढे महिने तुम्ही मला आणि माधुरीला घरात ठेवलं. आम्ही कमवत नव्हतो तेव्हा आमचा सगळा खर्च पण तुम्हीच केलात ना. आधी फक्त मी एक नवरा होता, पण आता एका बाळाचा बाबा आहे मी. आई, आताही जर का मी माझ्या आणि माझ्या फॅमिलीच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकत नसेल काय उपयोग आहे?
हे बघा आई, मी आणि माधुरीने ओव्हरटाईम करून बरंच सेव्हिंग केले. शिवाय माधुरी ऑफिसमध्ये वरच्या पोझिशनला आहे, तेव्हा तिला हा सगळा खर्च मिळू शकेल. हे पण एक खरं सांगू, आता तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही पार पाडणार. आतापर्यंत तुम्ही आम्हाला खूप मदत केली, आता आमची टर्न आहे. आई, तुम्ही एकदम बराबर बोललात. वेळ कितीही खराब असू दे, पण चांगली माणसं असणं महत्वाचं. आणि त्याहीपेक्षा आपली वेळ आल्यावर चांगली माणसं आपल्या बरोबर असणंही तितकंच महत्वाचं. चला आई, येतो मी. औषधं घेऊन डायरेक्ट हॉस्पिटललाच जातो. ते माधुरी वाट बघत असेल ना माझा. आत्या, ही माधुरीची औषधं आणि ही फुलं माधुरीला तिला आवडतात ना, तिच्या रूम मध्ये ठेवूया आपण. तिला मस्त फ्रेश वाटेल. हा, थँक्स यार चंदू. किती करता ना तुम्ही सगळे. आज मला खरंच एक गोष्ट समजली की आपली माणसं आपल्या जवळ असणं किती इम्पॉर्टंट असतं. एक दिवस मी ह्याच माणसांना सोडून निघालेला. यांच्या सुखाचा विचार न करता एकदम सेल्फिश बनलेला. पण आज असा वाटतंय की तुम्ही नसता तर मी काय केलं असता. अरे ठीक आहे विपुल भाई. चला आई, येतो मी. बरं विपुल भाई, गाडी बाहेर पार्क केली, नाही तर मी ड्रॉप करू का तुला? अरे नको रे, तू दमला असशील, आत्ताच आलायस ना बाहेरून. आणि हो, संध्याकाळी हॉस्पिटलला ये माधुरीला भेटायला. नक्की येतो आई. किती धावपळ करतोस रे. खरंच खूप बरं वाटतं, आधार वाटतो तुझा. हे आत्या, हे असं बोलणार असेल ना, मी आत्ता चाललो बघ नाशिकला. हे काय? अगं मी काय कोणी परका आहे का शेजारचा आहे? आणि माधुरी माझी बहीण आहे ना. हा, मग तू असं का बोलतेस? आणि हा, तू माझ्यासाठी इतकं सगळं करतेस, मग मी इतकं आता आभार प्रदर्शन करू? काय झालं? काही नाही रे, तू आहेस, सासूबाई आहेत, विपुल आहे, हे आहेत, सगळे आहेत. पण अभि नाहीये रे, त्याची खूप आठवण येते. तुम्ही सगळे इतकी धावपळ करताय, इतकी मदत करताय, पण अभिचं असणं वेगळंच असतं. मला मानसिक आधार असतो बघ त्याचा. तुला माहितीये ना तो कुठे? त्याला म्हणा मला फक्त एकदा त्याच्याशी बोलायचंय. आत्या, मला कळतंय ग खरंच. आणि मला हेही मान्य आहे की इनफॅक्ट मलाही असं वाटतं की आत्ताच्या आत्ता अभिने इथे असावं. पण खरंच सांगतोय, शक्य नाहीये, कारण वातावरण अजून निवळलेलं नाहीये. पण तू काळजी करू नको. हे बघ, सध्या त्याचा फोन नाही लागत आहे, पण जसा कॉन्टॅक्ट झाला ना, मी त्याला सांगेन की सगळेजण तुझी वाट पाहतायत, तू घरी ये. ओके? त्याला म्हणव मी खूप वाट बघते त्याची. हो का? आम्ही सगळेच खूप वाट बघतोय म्हणावं. बोला, काय देऊ? नोकरी. काय? आय मीन, मला नोकरी हवी आहे. मी तुमच्या दुकानामध्ये प्रामाणिकपणाने आणि मेहनतीने काम करेन. मला प्लीज नोकरी द्या. कुठलं काम करणार तू? तुम्ही सांगाल ते. मी MBA अकाउंट सांभाळेन तुमचे. छे, ते मी माझ्या मुलालाही सांभाळायला देत नाही, मी स्वतःच सांभाळतो. तुझ्यावर कसा विश्वास टाकू? हा, छे, ते जमणार नाही. बरं, दुसरं काही काम? नाही रे बाबा. हा, आणि माझ्याकडे सगळी कामे मीच करतो. अलग लक्षात. हे बघ, तुला दुसरं काय हवंय का? नाही ना, मग तू जा बरे इथून. अभि, चल. अभि, डोंट वरी,
हे बघ, आपण दुसरीकडे ट्राय करूया. अरे या माणसाला साधी माणुसकी पण नाहीये. तो काय नोकरी देणार आहे आपल्याला? चल दुसरीकडे बघ. अभि, शमिका काहीच होत नाही यार. हे बघ आधी पाणी पी. अरे हे बघ, नक्की काहीतरी चांगली नोकरी मिळेल ना आपल्याला. तू नको काळजी करूस. पाणी पी. डोंट वरी. आशू, सॉरी, तुला असं इथे बोलवावं लागलं मला. पण मला आता काहीच कळेनासं झालंय. आत्या काका त्यांच्या टेन्शन्स मध्ये असतात. पूर्वी जरा काही अडलं ना की मी आभ्याकडे जायचो, पण तो इथे नसल्यामुळे पावलोपावली अडायला होतं ग मला. आय कॅन अंडरस्टँड चंदू. मी शमिका सोबत सगळं शेअर करायचे रे, आणि आता ती नाहीये ना, तर मी तिला खूप मिस करतेय. आणि आपली गरज आहे म्हणून नाही, पण त्यांच्या काळजीपोटी सतत असं वाटतं की आता पुरे, त्यांनी घरी परत यायला हवं. अरे काय बोलतोयस काय? इतक्यात काय अगं, खूप दिवस झाले त्यांना जाऊन. ते काही कुणा मित्राच्या घरी किंवा कुणाच्या फार्म हाऊसवर नाहीये की सगळं काही हाताशी असं आहे. कुठे खात असतील, काय पित असतील, काहीतरी माहितीये का? थोड्याफार पैशांमधून काहीतरी वस्तू आणून जुजबी वस्तूंवर दिवस काढतायत ती दोघं. कसे राहत असतील, काय करत असतील, देव जाणे. हो रे, शमिकाला या गोष्टींची अजिबात सवय नाहीये. मला खूप वाईट वाटतं का त्या दोघांसाठी. अगं चांगलं थाटामाटात लग्न करून आनंदाने संसार करायचा, तर कुठे वणवण फिरतायत ही दोघं. चंदू, त्यांनी परत यावं अशी परिस्थिती नाहीये. तुला माहितीये ना डॅडचा राग. डॅड अजूनही खूप चिडलेत. अभिजीतचं नाव जरी घेतलं ना तरी ते भडकतात. आणि ती प्रिया, आय हेट अ बिग टाइम. आज तिच्यामुळे अभि आणि शमिकाची हालत झालीये. मला तरी असं वाटतं त्यांनी परत येऊ नये. अगं पण मग आपण नाही आहोत का इथे? आपण सगळे आहोत ना, आपण प्रोटेक्ट करूया त्यांना. पण इथे माधुरी, आत्या, काका, सगळ्या कुटुंबाला गरज आहे त्याची. नाही आशू, नाही, बास, पुरे. मला आता वाटतं की अभिनी आणि वहिनी जिथे आहेत तिथून ताबडतोब घरी यायला काहीतरी केलं पाहिजे आपण. का माहित नाहीये तुम्हाला? इतके पैसे मी तुमच्यावरती जे उधळतो ते मला पैसे खर्च करण्याचा फार मोठा शौक आहे. दान धर्म करण्याचा मला शौक आहे असं वाटतं का तुम्हाला? एक साधी सिंपल 2 मुलं आणि तुमच्यासारख्या गुंडांना सापडत नाहीये, त्याचा अर्थ काय होतो? मी तुम्हाला विचारतोय. साहेब, आम्ही त्या दोन्ही टायमाला. जस्ट शट अप. चला निघा. गेल्या काही दिवसांपासून अनिरुद्ध राजे यांची मुलगी शमिका अनिरुद्ध राजे ही बेपत्ता. आता तुमचा असा प्रश्न असेल की मी इथे काय करतोय, राईट? तुला जे बोलायचं ना, पटापट बोल. करेक्ट. यू आर ऑन द राईट ट्रॅक मिस्टर अनिरुद्ध राजे. मी तुम्हाला यादही सांगितलंय, मी तुमच्या सोबत आहे. असं नको व्हायला की माझी मदत न घेता तुम्ही निघून जाल. त्यापेक्षा माझ्या मदतीचा फायदा घेतला तर आपल्या दोघांनाही जे हवंय ते सहज घडू शकतं, तेही लवकरात लवकर.
तुला काय म्हणायचंय? वाचा. तुला असं नाही वाटत या गोष्टीमुळे माझ्या मुलीची शमिकाची बदनामी होईल असं वाटत नाही का तुला? अहो याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की अभिजित पेंडसे याने मिस्टर अनिरुद्ध राजे यांच्या मुलीला शमिकाला किडनॅप केलाय. किडनॅप. आणि जो कोणी शोधून काढेल त्याला 5 लाख रुपये इनाम म्हणून दिलंच आहे. आणि 5 लाख दिले ना तर कोणी आपलं हातचं काम सोडून शमिकाच्या मागे धावेल तिला शोधण्यासाठी. आणि अभिजितने शमिकाला किडनॅप केलाय म्हणल्यावर शमिकाच्या बदनामीचा प्रश्न येतोच कुठे? आता तुम्हाला मला थँक्स म्हणायचं असेल ना? इट्स ओके.